शनिवार 18 एप्रिल 2026 वैशाख शुक्ल द्वितीयेचा हा सायन प्रहर या निमित्ताने आजच्या ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सम्मिलित असलेले आपण सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ ज्योतिष प्रेमी अभ्यासक आपण सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. या निमित्ताने आपल्याला या ज्योतिष अभ्यास वर्गाच्या माध्यमातून विशेष योग आणि कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाविषयी वेगळ्या प्रकारे अधिक माहिती त्यांच्या माध्यमातून आपण ह्या चर्चेमधून घेत असतो. त्या आपल्या कुबल मॅडम, गीता चव्हाण मॅडम आणि इतर श्रेष्ठी या सगळ्यांना सुद्धा माझं त्रिवार वंदन आणि सप्रेम नमस्कार. या सगळ्यांमध्ये आपले सर्व आपले मार्गदर्शक ऋषितुल्य गुरुवर्य श्री दिलीप देवारे सरांना साष्टांग नमस्कार आणि त्रिवार वंदन. या निमित्ताने आजच्या या दिवसाचा शनिवारच्या निमित्ताने आपण शनेश्वराचे श्लोक पठण करणार आहोत. आपण सगळ्यांनी अतिशय नम्रपणे आपल्या विशुद्धी चक्र कंठावरती लक्ष केंद्रित करायचं आहे आणि या प्रार्थनेमध्ये एकाग्र व्हायचं आहे. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम सूर्यपुत्राय नमः. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभुतं तं नमामि शनेश्वरम्. ओम शनैश्चराय विद्महे रविपुत्राय धीमहि तन्नो मंद प्रचोदयात्. ओम काकध्वजाय विद्महे खड्गहस्ताय धीमहि तन्नो मंद प्रचोदयात्. सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिया दीर्घचारा प्रसन्नात्मा पीडान् हर्तु मे शनी. अतितृष्णा न कर्तव्या तृष्णान्नैव परित्यजेत् शनैश्च भोक्तव्यं स्वयं वित्तमुपार्जितम्. ओम शनैश्चराय नमः. ओम शनैश्चराय नमः. ओम शनैश्चराय नमः. धन्यवाद. धन्यवाद साहेब, धन्यवाद. फार फार आभारी आहे. मी शिंदे मॅडमना विनंती करेन की त्यांनी स्वागत करावं. हो सर. सर्वप्रथम सरांना नमस्कार, आपल्या कुबल मॅडमना पण नमस्कार आणि उपस्थित सर्वांना, आपले ज्योतिष अभ्यासक आहेत त्या सर्वांना माझा नमस्कार. आता आपण जे ज्योतिषशास्त्री परीक्षेसाठी कुंडल्यांचा अभ्यास करत आहोत, तर ह्या वर्गामध्ये आपल्याला कुबल मॅडम सर्व काही शिकवत आहेत. म्हणजे ज्योतिषशास्त्राचं ज्यांना काही ज्ञान नाही परंतु शिकण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींसाठी अगदी पंचांग बघण्यापासून ते आपण जन्मकुंडली तयार करणे, त्या सगळ्या बेसिक गोष्टी शिकवून आता फलादेशापर्यंत पोहोचलो आहोत. फलादेशामध्ये मग शिक्षण असो, नोकरी, व्यवसाय, विवाह, संतती असे बऱ्याच प्रकारचे इत्यादी सगळ्या बाबींचे फलादेश कसे साध्या सोप्या भाषेत शिकवता येतील हे आता आपल्या कुबल मॅडम आपल्याला प्रत्येक शनिवारी त्याचे विवेचन करत असतात. आणि त्यामुळे आपल्याला हा सगळा प्रवास ज्यांना ज्योतिषशास्त्र शिकण्याची प्रचंड मनापासून इच्छा आहे त्यांचा तो प्रवास एकदम सुखकर होत चाललेला आहे. त्याबद्दल मी कुबल मॅडमचे प्रथम आभार मानते. आणि ह्या सगळ्याच गोष्टींचे श्रेय अर्थातच आपले देवारे सर, त्यांच्याशिवाय आपल्याला हे सगळ्यांना कोणाला शक्य झालं नसतं, ही गोष्ट मात्र तितकीच त्रिवार सत्य. म्हणून मी सरांना पुन्हा एकदा साष्टांग नमन करते आणि कुबल मॅडम यांना पण विनंती करते की त्यांना नमस्कार करून आदरपूर्वक की आपण या क्लासला सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. कुबल मॅडम, मी कुंडलीचं हे काढतो, तुम्ही लावा. हो 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 सर. हो, थँक्यू. तर सर्वात प्रथम शिंदे मॅडम, तुम्ही सगळ्यांचं स्वागत केलं तर तुमचं पण स्वागत आहे आणि आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला पण सविनय सप्रेम नमस्कार. आणि आपले नमस्कार. नमस्ते नमस्ते. हे काय अभिषेक ऍस्ट्रॉलॉजिकल अकॅडमीचे सर्वा
आपले ऋषितुल्य गुरुतुल्य आपले दिलीप देवारे सरांना. सर, आमच्या सर्वांकडूनच तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद पण आणि कोटी कोटी साष्टांग दंडवत पण. तसेच इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना सविनय सादरपूर्वक नमस्कार. तर आता आपण सुरू करूया. तर सर्वात प्रथम मी सर्व देवी देवता, ग्रह, उपग्रह, नक्षत्र, तारे, पंचमहाभूत, कुलदेवता, वास्तुदेवता, मातृपितृ देवता आणि गुरुदेवता सगळ्यांना नमस्कार करते. ओम नमः शिवाय. जय श्री कृष्ण, जय श्रीराम. आता मी शेअरिंग करू शकते ना, सरांनी काढले. येस, आधी कुंडली लावते. हे बघा, तुम्ही ही कुंडली आधी हे करून घ्या, म्हणजे तुम्हाला मोबाईलवर हे करता येईल. ही एका ऑटोमोबाईल इंजिनियरची कुंडली आहे. डेट ऑफ बर्थ आहे 19 सप्टेंबर 1966. दुपारी 12:38 जन्म आहे. जातक पुरुष आहे आणि मुंबई जन्मस्थळ आहे. झालं मॅडम, सगळ्यांचं लिहून झालं असेल. झालं, ठीक आहे, ओके. मग मी आता D1 लावते कुंडली. हो हो. तर बघा, ही वृश्चिक लग्नाची कुंडली आहे. अगोदर मी थोडस तुम्हाला सांगते, म्हणजे आता अगोदरच मी सांगितलंच आहे, म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनियर आहेत म्हणजे हे जातक. पण ह्यांचा प्रवास कसा झाला, अगोदर त्यांनी म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनियर ह्या असं नोकरी केली आणि मग नंतर आता त्यांनी त्यांची स्वतःची म्हणजे फर्म काढली आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची. आणि त्याच्यात ते असे फॉरेनच्या ज्या गाड्या आहे ना, BMW, ऑडी अशा सारख्या गाड्यांचं मेंटेनन्स करतात आणि सर्व्हिसिंग पण देतात. पण हे स्वतःच आहे, पण अगोदर त्यांनी नोकरी केली. आता आपण बघूया. ही वृश्चिक लग्नाची पत्रिका आहे. तर वृश्चिक लग्न किंवा मेष लग्न म्हणजे हे तर आवश्यक आहेच आहे ना. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग साठी कसं मंगळ हवाय तुम्हाला, शनी पण हवाय, गुरु पण चांगला, कारण त्याच्यातलं मास्टरी यायला हवी ना. तर इथे हा वृश्चिकेचा चंद्र आहे. जरी तो चंद्र नीचेच आहे, पण हे वृश्चिक लग्न कसं गुड टेक्नॉलॉजीचं पण आहे. आणि आता हे कसं म्हणजे ह्यांचं गाड्यांचं रिपेअरिंग म्हणा किंवा मेंटेनन्स, म्हणजे हे जे हिडन फॉल्ट म्हणजे अगदी छोटे छोटे मायन्यूट, तर ते शोधण्यासाठी म्हणजे ते जे एक्सपर्टायझेशन हवंय, तर तिथे हा चंद्र मला असं वाटतं उपयोगी पण आहे. कारण हे वृश्चिकेच्या चंद्राचे लोक कसे म्हणजे गुड तर आहे, टेक्निकल मध्ये पण असतात आणि असे डीप थिंकर आहे, म्हणजे असं कसं खोलात जाऊन विचार करणारे. रिसर्च मॅडम सॉरी, रिसर्च. 1 मिनिट बोलू का जरा? हा, बोला बोला. नाही, जन्मतारीख किती आहे? परत मला परत सांगू का? सांगाल का? एक 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 हा मिनिट हा सांगते. हा, 19 सप्टेंबर. सॉरी. हा, असू द्या. हा, 19 सप्टेंबर 1966 दुपारी. 66. ओके हा ओके ओके, बस बस, दुपारी 12:38. हा हा, ठीक. थँक्यू, बस बस. हा, ओके. ओके ओके ओके. तर इथे म्हणजे लग्नातच हा चंद्र आहे. आणि हा चंद्र कोण आहे तर भाग्येश आहे. म्हणजे काय झालंय, भाग्येश लग्नात, लग्नेश मंगळ भाग्यात. आणि जरी तुम्हाला वाटेल की इथे हा निचेचा झालाच आहे, पण हा पंचमेश आणि धनेश गुरु पण इथे आलाय हा मंगळाबरोबर. हा, मग म्हणजे कर्केचा गुरु कसा उच्चीचा झाला, त्यामुळं ह्या मंगळाचा नीचभंग राजयोग झाला. हा हा खूप जास्त म्हणजे महत्वाचा राजयोग झालाय. मग हे तुम्ही लक्षात ठेवा. लग्नेश भाग्यात, भाग्येश लग्नात आणि लग्नेशाचा नीचभंग राजयोग झालेला आहे. मग त्याच्यानंतर आता इथे शनी तर पंचमात आहे. तर इथे शनी पण पंचमात हा कसा तर मीनेचा आहे. आणि शनीवरून आपण कसं बघतो, असं मशीन्स किंवा मशीनचं स्किल असं पण बघतो ना. आणि इथे मेसेज कोणाला काय हवंय का, मध्ये आवाज येतो. तुम्ही बघा सरोज मॅडम, आवाज हो मॅडम. आला तर बघा फक्त. मग मला माझी लिंक तुटली ना की मला परत ते मागे जाऊन असं नीट नाही हे लक्षात येत. तर इथे मेषेचा राहू आहे. तर हा पण म्हणजे हे ऑटोमोबाईल साठी चांगला आहे. कारण कसं राहू म्हणजे आपण कसं मॉडर्न टेक्नॉलॉजी असं पण म्हणतो. किंवा तुम्ही इथे
दुसऱ्या अँगलने हा शत्रुहंता योग पण आहे. पण आपण आज ऍज अ करिअर म्हणून बघू ह्या जातकाचं ऑटोमोबाईल इंजिनियर कसं त्याप्रमाणे. हा त्याच्यानंतर सप्तमात आणि अष्टमात कुठल्याच ग्रह नाही. हा तर मी सांगितला कर्केचे गुरु मंगळ हे चांगलेच आहे इथे. आणि हा शुक्र पण बघा तुम्ही, हा पण खूप चांगला आहे. हा सिंह राशीतला शुक्र. हा शुक्र आपण कसं व्हेकल्सचा पण कारक म्हणतो की नाही. आणि ह्या शुक्राची दृष्टी परत इथे चतुर्थावर, हा चतुर्थावरून पण आपण व्हेकल्स बघतो. आणि इथे रास कुठली आहे तर कुंभ रास आहे. आणि म्हणजे हा सिंहेचा शुक्र हा पण यांना चांगला आहे. आणि हा शुक्र अमात्यकारक आहे हे लक्षात ठेवा. आणि मंगळ आत्माकारक आहे. आणि इथे मंगळाची पण दृष्टी आहे, म्हणजे अमात्यकारक आत्माकारक दोघांची पण दृष्टी चतुर्थ स्थानावर, जिथून आपण व्हेकल्स पण बघतो. इथे शुक्र हा राजराशीत आहे. मग त्यामुळं त्यांना म्हणजे अगोदर त्यांनी नोकरी केलीच नो डाऊट, पण मग नंतर त्यांनी अचानक असा निर्णय पण घेतला की आपण आपली स्वतःची म्हणजे ऑटोमोबाईल अशी कंपनी काढूया. मग नंतर हा दशमेश सूर्य लाभात गेलाय, तो पण कन्या राशीत. म्हणजे आपण काय म्हणायचं प्रोफेशनच्या राशीत असं म्हणू शकतो, बुधाच्याच राशीत. शिवाय हे सूर्य आणि बुध पण एकत्र आहे. बुध आदित्य योग आपण म्हणतो ना, हा पण इथे चांगला झाला. त्याच्यानंतर व्ययात केतू आहे. जरी केतू असला तर असू द्या, पण हा केतू म्हणजे फॉरेन क्लायंट्स किंवा असं इम्पोर्टेड गाड्यांचं हे करण्यासाठी पण चांगला, कारण इथं हा वेळचेच शुक्र. अरे कोण बोलतंय? ओम नमः शिवाय. हॅलो, कोण बोलतंय? स्वतःचा आवाज अनम्यूट करा. इथे मॅडम ना ते ऑप्शन नाही येते माझ्या ह्याला. हा असू द्या असू द्या. काहीतरी हो हो. मला असं वाटतं सरांचंच ठीक आहे असू द्या. तर इथे वेळेस शुक्र दशमात आहे हा, सिंह राशी. मग आता हे झालं. आता आपण सगळ्या दृष्टी बघूया. तर दृष्टी सगळ्यात पहिल्यांदा तर आपण शनीची दृष्टी बघितली आहे इथून. हे बघा, ही शनीची दृष्टी इथे सप्तमावर जाते. त्याच्यानंतर इथे लाभावर पण जाते आणि इकडे धनावर पण आली. हा आता मंगळ आणि गुरुची बघूया. मंगळाची इथून चतुर्थ दृष्टी व्यवस्थानावर आली आहे, बरोबर. त्याच्यानंतर सातवी दृष्टी इथे तृतीय स्थानावर आली. इथे गुरुची पण येते सातवी, आणि गुरुची पाचवी लग्नावरच येते. आणि मग नंतर आठवी इथे मंगळाची. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, कारण इथे मंगळ व शुक्र दोघांची पण दृष्टी चतुर्थावर आलेली आहे. आणि नववी दृष्टी गुरुची इथे म्हणजे शनिवार आली आहे. पण एक लक्षात ठेवा, राहू केतू हे म्हणजे काय म्हणायचं सिंगल आहेत, ते असं कुणाच्या ह्याच्यात नाहीयेत. आणि शनी मंगळ पण म्हणजे ना शनीवर मंगळाची दृष्टी आहे ना मंगळावर शनीची. हा पण एक म्हणजे असं म्हणजे काय म्हणायचं चांगलं आहे ह्या ऑटोमोबाईल ह्याच्या दृष्टीने. आता आपण काय बघूया, तिथे आपण नवमांश पण बघूया. थोडं थोडं आपण बघू. मग तुम्ही पण परत सांगा तुम्हाला काय सांग. तर लग्न, मुळात लग्नच बघा. ज्येष्ठा 3 हा म्हणजे ज्येष्ठा बुधाचं नक्षत्र आहे. त्याच्यानंतर ज्येष्ठा 3 म्हणजे इथे कुठला नवमांश येईल, कुंभ नवमांश, म्हणजे शनीचा नवमांश आला परत बघा. म्हणजे बुध आला, शनी आला. ओके. त्याच्यानंतर सूर्य उत्तरा फाल्गुनी म्हणजे स्वतःच्याच नक्षत्रात आहे. आणि तो पण मकर म्हणजे मकर नवमांशात आहे, म्हणजे पब्लिक रिलेशन्स आपण तिथून बघतो ना. त्याच्यानंतर चंद्र अनुराधा 1 म्हणजे परत शनीचं नक्षत्र आलं आणि सिंह नवमांश आला त्याला. हा पण चांगला आहे. म्हणजे जातकाला कसं तो फक्त नोकरीत राहणार नाही असं. ते सिंह नवमांश म्हणजे हे लोक कसे यांचे मोठमोठे ध्येय असतात ना, आणि असं उच्च ह्याच्यावर ते जातातच. त्यानंतर हा मंगळ मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की हा आत्माकारक आहे, की प्लॅनेट आहे असं म्हटलं तरी चालेल या पत्रिकेतला. तो आश्लेषा म्हणजे बुधाच्या नक्षत्रात असून त्याला पण मकर नवमांश मिळालाय, म्हणजे शनीचा नवमांश मिळाला. मॅडम, सरोज मॅडम, हो मॅडम, नाही होते सरांचं. तुम्ही काय करा, सरांना मेसेज टाकू शकता का? सरांचा आवाज आहे हो का हो हा? हो 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 सरांचा मी आवाज आहे. हो सरांना मेसेज फोन टाका. करून हा, टाकते मेसेज टाकते सरांना. थँक्यू हो, थँक्यू. कारण त्याच्यामुळे ना कळत नाहीये बोललेलं. हा 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 नाही, टाकतील त्या टाकतील आकाशी मॅडम. मग हा बुध जो आहे ना, तर
हा हस्त नक्षत्र बघा. म्हणजे हस्त म्हणजे आपण कसं स्किल बघतो ना, टेक्निकल स्किल म्हणजे हस्त नक्षत्र ते पण बुधाला चांगले. आणि तो पण म्हणजे मेष नवमांशात आहे. म्हणजे मेष बलिष्ठ अंश नवमांशात आहे. गुरु जो आहे तर तो पुष्य म्हणजे शनीच्या नक्षत्रात आला परत. आणि हा गुरु पण सिंह नवमांशात आला. म्हणजे 5 भूपांश आपण म्हणतो ना, म्हणजे सिंह नवमांशात आला. तर तो पण चांगलाच आहे. त्याच्यानंतर शुक्र हा अमात्यकारक आहे. आणि हा शुक्र पण स्वतःच्याच नक्षत्रात आहे, पूर्वा फाल्गुनी आणि कन्या नवमांशात. म्हणजे पुढे ह्या जातकाला बिझनेससाठी ते चांगला झाला. आणि शनी जो आहे तो गुरुच्या नक्षत्रात आहे, पुष्कर नवमांशात आहे, पूर्वा भाद्रपदा आणि धनांश मध्ये आहे. म्हणजे या जातकाने हे बघा इथे म्हणजे आपण म्हणू ना, इथे शनी आहे ना पंचमात. म्हणजे शिक्षण ज्याच्यातनं घेतलं त्याच म्हणजे क्षेत्रात त्यांनी काम पण केलं आणि व्यवसाय पण केला असं म्हणू शकतो. राहू जो आहे तो भरणी म्हणजे ह्याच्यात शुक्राच्याच नक्षत्रात. पण जरी तो पापांश असला वृश्चिक नवमांश, पण मंगळाच्या नवमांशात आहे. ह्याला ऑटोमोबाईल साठी हा ठीक आहे. केतू जो आहे तो पण पुष्कर नवमांशात आहे, विशाखा म्हणजे गुरुच्याच नक्षत्रात. आणि 2 म्हणजे वृषभ नवमांशात म्हणजे परत शुक्राच्या नवमांशात आला असं. आणि हे केतू आणि असं आपण नेपच्यून जरी धरत नाही तर ते खूप डॉट युतीत आहेत हे दोघं जण. इथे नेपच्यून पण आहे. तर आता मी एवढं सांगितलंय. आपण हळूहळू परत अजून चर्चेला हे करूया. पण तुम्हाला पण आता काय काय सांगायचं ते सांगा. मग आपण लागलं तर दशमांश वगैरे त्या कुंडल्या पण बघूया. बोला, एकेकाने बोला. आपलं बोलून झालं की माईक मॅडम प्लीज. तुम्ही नवमांश कुंडली लावली का? नाही लावली अजून. आता आधी ह्याच्यावर बोला अच्छा. ना की लावूया. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा. ठीक आहे ओके. हम्म. तुम्हाला हवी असेल तर मी ती पण लावते. पण मला असं साइड बाय साइड एकदम दोन्ही नाही लावता येणार. मग ही काढते आणि मग ती लावू का सांगा. नाही नाही आरामाने लावा एक एक करून हा, काही हरकत नाही. ओके मॅडम ओके. एक विचारू. बोला बोला. ते वेळ 12:38 तुम्ही दिले ना, आणि हो, रवी 2 डिग्री कन्येत, तेच बरोबर आहे का जरा? थांबा एक मिनिट. हो बरोबर आहे बरोबर बरोबर ना आहे. मॅडम, हो बरोबर आहे. हो बरोबर आहे. हा. ते काही वेळेस ना थोडा गोंधळ होतोय बरं का त्या ऍस्ट्रोसेज मध्ये. पण बरोबर आहे, तुम्ही आता सांगितलंय ते उत्तरा फाल्गुनी 2 येतं ना. बोला. हो मॅडम बरोबर आहे. हम्म, हम्म, हा मॅडम मंगळाचा नीचभंग झाल्यामुळे हम्म. मंगळाची आणि दृष्टी व्ययावरती आहे, तिथे केतू आहे, त्याच्यामुळे यांचा फॉरेनशी संबंध आला. आला आला, येस. बरोबर आहे. हो ना. मग त्यांनी नंतर मी हम्म. नाही का म्हटलं, अगोदर त्यांनी नोकरी केली आणि नंतर त्या हा जास्त करून ते त्यात तो हा जो व्यवसाय काढलाय ना त्यांनी ऑटोमोबाईलचा. तर ह्या फॉरेनच्याच गाड्या म्हणजे BMW, ऑडी, काय काय तुम्ही हम्म. मर्सिडीज काय म्हणा, तर ह्याच गाड्यांचं हे आता मेंटेनन्स सर्व्हिसिंग असं हा, कारण बघतायत. मेषेचा राहू त्याची पण दृष्टी आहे आहे. व्ययावरती, त्याच्यामुळे तेही हो, ते पण होतं ना. फॉरेनशी संबंध दर्शवतं. हं. आणि आपण तत्वानी पण बघितलं तर हे बघा ना, हे 4, 8, 12 म्हणजे चंद्र आहे, शनी आहे, गुरु आहे, मंगळ आहे. तिथे पण म्हणजे असं हे होतंय ना, शिक्षण ज्याच्यात त्याच्यातच. मॅडम आवाज का होतो तुमचा? नाही, माझं चालू आहे सर. आता हे बाकीचे बोलतायत ना, म्हणून मी थांबलीये. म्यूट नाही केलंय मी. हॅलो. बरं बरं ठीक आहे. हा 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 मॅडम, हा, एक बोला बोला. विचारू. बोला ना. हा. धनेश पंचमेश भाग्यात उच्चीचा होय. मंगळाबरोबर, हम्म. त्यामुळे पण व्यवसायात भरभराट व्हायला खूप मदत झाली असेल ना? झाली ना, झाली ना. हो.
आणि व्यावसायिक दृष्ट्या विचार केला तर कन्येचा बुध लाभात. हम्म. म्हणजे व्यवसायाला भरपूर सपोर्ट ना. आहे ना, आणि दशमेशच्या बरोबर ना, शिवाय होय सूर्याबरोबर होय बुधादित्य योगात. हो. चांगलंच आहे, म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या पत्रिका चांगली आहे ना खूप. चांगली. अगोदर नोकरी केली पण त्यांनी, आणि मग नंतर आता म्हणजे आणि स्वतःच. हा. हा, पण पुढचं हे चांगलं आहे जास्त. हो. आता आता आपण महादशा, दशा पण बघूया ना, दशा आपण हा बघितल्या तेच ना, म्हटलं, तरी महादशा चांगल्या आहेत काढते त्या पण. हो. काढते काढते. एक एक ह्याच्यावर बोला, म्हणजे मग आपल्याला असं सिरियली लावता येईल. मग परत एकदा हे एकदा ते असं होतं ना. मॅडम शनी सोडला तर सगळे ग्रह ऑलमोस्ट उदित गोलार्धात आहेत. हो की हो नाही? हो म्हणजे हो नंतर हो. त्यांचा भाग्योदय भरपूर म्हणजे हम्म. चांगला आहे त्यांना. होय होय. हो की नाही? आज तुम्ही वेगळ्या ह्याच्यावरून जॉईन झालात का? मी म्हंटल आवाज तर हो मॅडम, हो. मॅडमचा माझ्याकडे ना माझा नाव तर नेट नाहीये आणि अच्छा. माझ्या मोबाईलला हे नाहीये, हा हा हा. नाही, नेटवर्क कारण नाहीये. मला मी दुसऱ्या सारखं मोबाईल. आवाज तुमचा येतोय, मी तुम्हाला शोधतीये. मी म्हटलं मॅडमचं नाव का मला दिसत नाही, मग आता कळालं. नाही, काय दुसऱ्या हरकत नाही. मोबाईलवरनं जॉईन झाले. होय होय होय. ज्याला जे जे सुचेल ना सांगा, कारण सगळ्यांना आता हळूहळू काही ना काही तर सांगता यायला पाहिजे. येतं पण आहे म्हणजे तुम्हाला, नो डाऊट. पण महादशा पण आता शुक्राची चालू आहे ना मॅडम. हो, शुक्राची आहे. त्याच्यामुळे 2028 पर्यंत मला वाटतं. थांबा मी धंदा लावते. तेजीत असेल म्हणजे त्यांचा आता. आणि नंतर पण सूर्याची, सूर्य चांगलाच आहे ना. हो, चांगला. आणि आता ह्यांचं वय किती आहे साधारण? 60 जवळजवळ, 59.6. हो, आता 60 पूर्ण होतील या वर्षी. होय होय. नमस्कार मॅडम. बोला अ, बोला. तर तुम्ही तर सगळं विश्लेषण केलंच आहे, त्यात काही हेच नाही. इथे म्हणजे लग्नेश स्वतः मंगळ चतुर्थ स्थान आपण जसं वास्तू वगैरे साठी पाहतो तसं हो वाहनांसाठी पण पाहतो. होय. शुक्र वाहनाचा कारक शुक्र पण आहे. आणि मंगळाचं हे कसं आपण म्हणतो की वाहन म्हणजे सारखं चालवत राहतो ना आपण, ते हो. त्याच्यासाठी मंगळाची गरज असते वाहनाला. ते शुक्राने पण चतुर्थ स्थानावर दृष्टी टाकले. लग्नेश मंगळाची पण दृष्टी आहे. होय. लग्नेश पण उच्चच्या गुरु सोबत आहे, आणि व्यवसाय म्हटलं तर उच्चचा बुध आहे. 2 ग्रह उच्च झालेले आहेत. तर हे तर बेसिक कारण आहेत. आता सिंह रास म्हणजे सिंह म्हणजे 4 पायांचा प्राणी, एक लॉजिकली असं. त्यामुळे त्या 4 व्हीलर किंवा त्यांच्या, आणि राजराशी म्हणजे जंगलाचा राजा असतो, तसं ह्यांच्या आता तुम्ही जसे म्हणाले की BMW, ऑडी वगैरे अशा फॉरेनच्या मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये ह्यांचा व्यवसाय आहे. तर तसाही हा एक रेफरन्स आहे. होय. हम्म. आणि ते जसं मला असं वाटतं, असं सिंह म्हणजे राजराशीतला हे लोक कसे मोस्टली असं हो, नोकरीपेक्षा स्वतःच ते काहीतरी, आहे. कारण त्यांना आय एम द बॉस असं आवडतं ना. येस येस, आय एम द बॉस. हो, कुणाला असं. कारण राजा नेहमी प्रजेला मागे घेऊन चालतो, म्हणजे त्याच्या समोर प्रजा हवी असते त्याला. तो काही काम नाही म्हणजे तो दुसऱ्यांना हे करणार. हो, बरोबर आहे ते. आणि आणि मॅडम शिवाय सिंह तसा नाही. रवी तसा भावचलितामध्ये राजराशीतच गेलेला आहे, म्हणजे 2 अंशावरच आहे ना. हा, म्हणजे 2 सीमेचाच अंशात. रवी आहे ऍक्च्युअली. हो हो. त्याच्यामुळे एकदम असं व्यक्तिमत्व वगैरे एकदम छान असेल, आणि हा. निर्णय सगळंच म्हणजे चांगलं होतं. सीमेचा रवी मॅडम, हा बोला बोला. आता शनीवरून शनीचं भ्रमण चालू आहे, आणि त्यामुळे त्यांचा धंदा हा बऱ्यापैकी चालू असेल, कारण शनी त्यांचा धनावशातच आहे उत्तरा भाद्रपदामध्ये, भाद्रपदामध्ये. त्यामुळे कदाचित आता लाभस्थानावरची दृष्टी आणि धनावरची दृष्टी आणि व्यवसायाच्या स्थानावरची, सप्तम स्थानावरची दृष्टी, ही त्यांनी हा जो व्यवसाय स्वीकारलाय त्याच्यात बहुतेक त्यांना चांगला फायदा असू शकेल असं वाटतंय.
आणि मुळात म्हणजे शनी आणि मंगळ या दोघांचे कुठेही क्लॅशिश हा येत नाही, उपयोग नाही झाले. हा उपयोग नाही. त्यामुळे हा त्यांच्या पत्रिकेचा एक प्लस पॉइंट आहे. प्लस पॉइंट बरोबर आहे. आणि गुरु पण बोल मॅडम, मी एक भाग्यात सांगू? असल्यामुळे गुरु भाग्यात असल्यामुळे त्याची पण पंचम स्थान आणि लग्न स्थानावर दृष्टी आहे. शिवाय ह्याच्यावर पण पराक्रम स्थानावर पण आहे. हो. त्यामुळे त्याचाही त्यांना बऱ्यापैकी फायदा झाला असणार. हम्म. दामले मॅडम बोला. हळदणकर मॅडम झालं ना तुमचं? हो, बोलू देत. हो हॅलो? हो दामले मॅडम. हा, बोलू का? बोला. बोलू. फक्त आमचा हा, आवाज आपण बोलायला नको माझा त्याचा. जरा ह्या माईकचा प्रॉब्लेम होतो हो नाही, म्हणून मी असू द्या. बोलत नाही तुम्ही खरं. बोला, हा आम्ही नाही बोलत, नाही तर मग तो एको येतो ना, मग खूप ते हा, रेकॉर्डिंग म्हणूनच मध्ये मी असं बंद यांना ठेवते ऐकायला. बोला, तुम्ही बोला, मी हा थांबते. हा तर बोला. मुख्य इथे कसं वृश्चिक लग्नाला चंद्र गुरु या लग्नाला जे शुभग्रह आहेत चंद्र गुरु आणि मंगळ रवी हे आपल्या सगळे मॅडम जोरात बोला ना थोडं, तुमचा आवाजच येत नाही हो. येतो की हा इतरांना येतं ऐकू? येतो मॅडम हो आवाज. येतोय, पण अगदी बारीक पण येतोय. हळू हो येतो. हा, बारीक येतो. आता येतोय का? हो मॅडम बोला तुम्ही. मॅडम बोला. हा येतोय या येतोय लग्नाला वृश्चिक आवाज येतो? लग्नाला चंद्र मला नाही येत. गुरु आता येतो का आवाज? अरे गडबड झाली हॅलो? काय? मॅडम जोरात बोला आणि तुमचं माईक नाही काढलं. येतोय मॅडम, पण अगदी बारीक येतोय ऐकू. नाही मला अरे तर बापरे. ऐकूच येतोय आवाज. हा आता येतोय का? ठीक आहे, तुम्हाला इतरांना येतोय ना, मग काय हरकत नाही. हो येतोय मॅडम बोला तुम्ही बोला. हा. हो बोला तुम्ही मॅडम. लग्नाला वृश्चिक लग्नाला चंद्र गुरु मंगळ आणि रवी हे जे त्याचे शुभग्रह आहेत ते सगळे चांगले हे झाल्यामुळे प्लेसमेंट त्याची चांगली आहे. चंद्र गुरु नवपंचम योग आणि रवी पण लाभात आहे आणि शुक्राच्याच नक्षत्रात आहे. त्यामुळे म्हणजे षष्ठेशाचा म्हणजे जिथनं आपण षष्ठेश म्हणजे नोकरी सप्तमेश पण आहे शुक्र व्यवसायाच्या ह्याचा, ते शुक्राची हे चांगली झाली दशम स्थानामध्ये. आणि चंद्र गुरुचा शुभयोग हा त्याला उच्च शिक्षण आणि पुढे व्यवसायासाठी पण सगळ्या दृष्टीने चांगला झालाय. असं अन्योन्य योग पण आहे ना चंद्रमंगळाचा. तेच मला हो सांगायचं हो होतं की या लग्नाला जे शुभग्रह आहेत त्यांचा योग चांगला झालाय सगळा इथे, मग त्याचा त्यांना म्हणजे पत्रिक कुंडलीला त्याचा फायदा मिळालाय असं. हॅलो, आवाज आला का ऐकायला? हो आला आला. हो आला हा मॅडम आला. ते काय झालं काय माहिती आज. काहीतरी गडबड झाली. ठीक आहे, तुम्हाला ज्यांना ऐकू आलं त्यांना हो हो. रिस्पॉन्स द्या, कारण मला बिलकुल ऐकू नाही आलं. मी नाही माझं नेट नाही पण चेक केलं, पण काय बरोबर आहे मॅडम हो नाही त्यांचा नाही, आवाज येत आला. होता. बारीक आला येत नाही होता पण आला आता. छोटा येत पण होता मला पण आला. फक्त तुम्ही आता बोलत आहात ना, रसिका मॅडम, सरोज मॅडम, हो. तुमचं मला क्लिअर आला, पण त्यांचं मला त्यांचा बिलकुलच नाही. नव्हतं येत ऐकू. हा ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक दमले आहे. मॅडम. हा ठीक चला आहे. हा आता बोलू का? हो बोला. हा. काय वृश्चिक लग्न आहेच आहे आणि वृश्चिक लग्नाचा मंगळ भाग्यात आहे, म्हणजे लग्नेश भाग्यात गेलेला आहे आणि भाग्येश लग्नात आलेला आहे. म्हणजे हा परिवर्तन योग आहे, तोच मुळात चांगला झालेला आहे. शनी आहे तो पंचमात आहे आणि आपण पहिलं ऑटोमोबाईलचं जे म्हणतो आहे म्हणजे चंद्र मंगळ, कारण चंद्र निचेचा जरी झाला असले तरी पण चंद्र मंगळ परिवर्तन असल्यामुळे मंगळाचं जे काय धाडस किंवा धैर्य म्हणजे त्याचे जे मंगळाचे गुण आहेत ते चंद्राला ऑलरेडी मिळालेले आहेत, म्हणजे त्या ऑटोमोबाईलला पूरक तर ठरलेच. आणि शनी पंचमात आहे, म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीने जर आपण म्हटलं तर शनी आणि उच्च शिक्षण गुरु मंगळ हा नवपंचम योग आहे. तर शनी सुद्धा आपण लोखंडाचा कारकच म्हणतो ना, आणि जेव्हा ऑटोमोबाईल किंवा आहे तर त्याच्यामध्ये लोखंड आहेच आहे ना, त्यामुळे त्या संबंधित शिक्षण म्हणा किंवा त्या कार्यामध्ये आणि मंगळ आणि ते एकत्र आल्यामुळे गुरु पण उच्चेचा असल्यामुळे शिक्षण पण उच्च शिक्षण त्यांना ते मिळालं. आणि मुळात दुसरं आपण कर्मस्थान म्हणतो तर ते सुद्धा कर्मस्थान पंचमातच आलेलं आहे त्यांचं, चंद्र लग्नात असल्यामुळे. म्हणजे कर्म पण जे शिक्षण घेतलं त्याच्यामध्येच त्यांचं कर्म आहे, म्हणजे हे तिथे आपल्याला दिसलं. आणि शुक्र आहे तो दशमात आहे, ते मगाशी आपण पाहिलं, कारण तो सुद्धा वाहनाचा कारक आहे,
आहे त्याची दृष्टी त्याच्यावर म्हणजे चतुर्थ स्थानावरती स्वतःच्या आहे, ते पण वाहनांचं कारक आहे. आणि इथे आता जास्त महत्वाचं काय की राहू जो आहे तो षष्ठात आहे. म्हणजे तो चांगला काळ ठरला. एक तर मेषेचा आहे, मंगळाच्या राशीत आहे आणि राहू षष्ठात. पण नोकरीच्या दृष्टीने चांगलं आहे ना मॅडम, तो हा तिथे ऑटोमोबाईल, तोच. कारण मॉडर्न हो हो टेक्नॉलॉजी पण आपण असं राहूवरनं हो बघतो. हो. पण म्हणजे का यशस्वी झाले तर तिथे एकटा हो. असल्यामुळे शत्रू किंवा असं जे आहेत किंवा कोणी हा, खाली खेचणार आहे हो. असं त्यांना तिथे कोणी भेटणार नाही. आणि नाही. हा. केतू पण एकटेच आहेत हो आणि हो. ते वेळात आहे. त्यामुळे तो मंगळ आणि केतूचा आहे तो परदेशाशी संबंध आला. म्हणजे आला. परदेशी व्यापार किंवा जो काही बिझनेस आहे त्याचा परदेशाशी संबंध तिथे नक्कीच आलेला आहे. आता दशा जर पाहिली तर पहिली आपण जन्मता शनीची होती ती 18 वर्षापर्यंत होती. पण त्याच्यानंतर जी आहे ती 2001 पर्यंत म्हणजे 35 वयापर्यंत बुधाची आहे. होय. आणि बुध आणि सूर्य एक तर बुधादित्य योग आहे, बुध उच्चेचा आहे, लाभस्थानात आहे. आणि त्यामुळे तो जो काळ आहे बुधाच्या महादशेचा त्याच्यामध्ये त्यांचं शिक्षण म्हणा आणि जे काय नोकरी वगैरे त्यांनी त्यावेळेला केली तर ती त्यावेळेला त्यांना उपयोगी ठरली आणि नोकरी केली. आता मग त्याच्यानंतर केतूची एक 7 वर्ष जी आहेत त्या काळामध्ये त्यांना म्हणजे व्यवसाय करायचा त्यांचा जर काही प्लॅन झाला असेल तर त्यासाठी कष्ट करण्याचा जो काळ आहे तो त्या केतूचा काळ 7 वर्षाचा त्यांना द्यावा लागला असेल. तिथे काही अडचणी किंवा काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकले असतील त्यांना. आणि त्याच्यानंतर तर शुक्राचीच आहे ती 28 पर्यंत आहे. म्हणजे दशा पण चांगल्याच झालेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण जर अष्टक वर्गाचा जर विचार केला ना तर मॅडम तृतीय स्थानामध्ये म्हणजे पराक्रम स्थानामध्ये 34 गुण आहेत. होय होय. तसेच परत षष्ठात पण 34 गुण आहेत. तेच आहे, हा तेच. आणि दशमात 25 असले म्हणजे त्यांची पहिली नोकरी पण केलेली आहे. आणि दशमात गुण कमी असले तरी लोकांशी संबंध म्हणजे आपण सप्तस्थान जे बघतो ना होय. समाजाशी संबंध 32 आहे. तिथेही 32 गुण आहे. अष्टम Stable स्थानामध्ये numbers. हो आणि कुठल्याही अष्टम स्थानामध्ये ग्रह नाहीये. नाही. फक्त म्हणजे शनीची दृष्टी नाहीये किंवा कोणाची कोणाची दृष्टी नाही. म्हणजे अष्टम स्थान बिघडलंय असं पण नाही. नाही आणि अष्टमेश बुध आहे तो उच्चेचा झालेला आहे. म्हणजे तिथेही 30 गुण आहेत. म्हणजे आहेत. अष्टम स्थानही दूषित झालेलं नाहीये. आणि भाग्यस्थान म्हटलं तर भाग्यस्थानातही 31 गुण आहेत. आणि लाभस्थानातही 30 गुण आहेत. त्यामुळे ही 5 स्थानं जी आहेत त्या अष्टक वर्गामध्ये बलवान झालेली आहेत. आणि सप्तम स्थानामध्ये गुरुनी त्यांना 8 गुण दिलेले आहेत. म्हणजे गुरुनी तिथे उच्च त्यांना शिक्षण किंवा म्हणजे जो आपण समाजाचा पाठिंबा म्हणतो किंवा समाजाची संबंध आहेत तिथे ते नक्कीच चांगले असणार. कारण वृषभ रास आहे. तिथे काही रास पण बिघडलेली नाही किंवा काय हे झालेलं आहे. त्यामुळे ओव्हरऑल सगळीच कुंडळी चांगली आहे. कुठलेच नाही. फक्त आता याच्यात 2-3 सूक्ष्मांश तेवढे आलेले आहेत. तेवढे थोडेसे धरले. पण तरी ते ज्या ह्याच्यात आहेत फील्ड मध्ये त्या आहेत क्षेत्रात त्याच्यासाठी आहे त्याच्यासाठी त्या उपयोग. क्षेत्रासाठी तुम्हाला ते उत्तमच झालेले आहे. त्यामुळे ओव्हरऑल सगळी कुंडली चांगली आहे. त्याच्यात काही म्हणजे असं कुठलाच योग नाहीये अशुभ. तो त्यांच्या काळात आता ज्या काय घटना घडतील त्या गोचरीने घडतील त्यावेळेला. पण आता गोचर तर चांगलं आहे. आता गुरु जरी असला तरी आता परत गुरु कर्केत गेल्यानंतर आणखीन तोही शुभ होईल. शनी तर आता शनिवारूनच भ्रमण तर शनिवारून आहेच आता आदरकम मॅडमने सांगितलं. पण गुरु अष्टमात आता असला तरी कारण तिथे काही कुयोग नाहीये. नाही. आणि आपण परवा जो म्हणालो तसंही काही तृतीयातला कोणताही ग्रह असा दिसत नाहीये. नाही त्यांना त्रास देणारे किंवा काय असं पण नाही होणार. तो पण नाही होते. नाही होणार. त्यामुळे चांगले आहे. गुरु अष्टमात आहे आता पण तरी त्याची चतुर्थावर दृष्टी आहे. म्हणजे आता ह्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने व्यवसायासाठी चांगलं. Yes. हो चांगले. आणि हा गुरु ना आपण आता ते हे जास्त बघत नाही पण सर्वतोभद्राप्रमाणे आधान बिंदू ना चंद्रात नक्षत्र आधार म्हणजे कसं ग्रोथ किंवा आपण असं हे म्हणतो ना चांगलं असं तशा ह्याच्यात आहे तो.
म्हणजे त्या बिंदूवर आहे. आणि हे केतू आणि आपण तिथे नेपच्यून पण आहे आणि पुष्कर नवमांशात आहे बरं का शिवाय केतू. मॅडम नवमांश कुंडली लावता का? लावते लावते. एक मिनिट हे बघा. मॅडम, बोला बोला. त्यांना जोडीदार पण चांगलाच मिळालाय, होय होय. त्यामुळे चांगली झाली पत्रिका. हम्म. नवमांशाचा मॅडम जर विचार केला हम्म. हा, बोला. तर व्यावसायिक दृष्ट्या बघा गुरुचंद्र सिंहेचे सप्तमात आलेले आहेत. होय. हा, गजकेसरी. आणि मकरेचा मंगळ उच्चीचा तो व्ययात, म्हणजे परदेशी गाड्यांचं, म्हणजे परदेशाच्या दृष्टीने जर विचार केला हो तर इथे पण मंगळाचा भरपूर सपोर्ट आहे की नाही. आहे ना. आणि सप्तम स्थानात गुरुचंद्र म्हणजे गजकेसरी योग नवमांशात झालेलाच आहे ना. हो. म्हणजे इनऑल व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगली आहे कुंडली. आणि हे लग्न पण बघा ना. हो हो आहे ना, म्हणजे टेक्निकल माइंड, इनोव्हेशन, असं इंजिनिअरिंग फील्डला तर सपोर्टिव्ह आहेच ना हे लग्न. हो 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 कुंभ लग्न. भुवन मॅडम एक प्रश्न विचारू का? बोला बोला. हा, तर रवी शनीचा प्रतियोग दोन्हीकडे आहे ना, त्याचा विचार कसा करायचा? त्याचा विचार पण रवी आणि शनी दोघं पण आपल्याला यांच्या या व्यवसायाला उपयोगी होतील ना मॅडम. प्रतियोग हे होतात शनीच्या योगात पण इंडस्ट्रियलिस्ट वगैरे चांगले उद्योग म्हणजे पुढे होतात. रवी शनी युती असली तरी पण म्हणजे ह्यांना काही प्रॉब्लेम आला नसेल का कधी, असं प्रॉब्लेम मला पण म्हणायचं. आले असतील ना, नो डाऊट. प्रॉब्लेम येणार नाही असं नाही होणार ना हा, मॅडम. तेच म्हणजे रवी शनी प्रतियोगामुळे म्हणजे जेव्हा गोचर जाणार त्यावेळेला काही ना काही त्रास झाले असतील. होणार ना होणार. असं तर नाहीच आहे ना की अगदीच म्हणजे सहजासहजी हे गेले असं नाही होणार ना हा, मॅडम. म्हणजे तो प्रतियोग जो आहे आता पंचम लाभात आहे, म्हणजे लाभ मिळताना त्यांना डिले होणं पेमेंट मध्ये किंवा अशा तऱ्हेचे प्रॉब्लेम आले असतील. हो ना, शनीमुळे ना तुम्ही म्हणतात. आणि तो हो, शनी शनी पंचमातला शनी पण आणि ह्याच्यात आहे. लाभात आहे. हा हे असं आपण आपल्याला एक्झॅक्ट नाही सांगता येणार, पण शिक्षण घेताना म्हणा किंवा पण होईल असं थोडस दिले असं आणि असं नवमांशात सुद्धा आहे, षष्ठ आणि व्ययस्थानामध्ये रवी शनी प्रतियोग आहेच. हो हो हो. हा हा बरोबर आहे ना मॅडम. म्हणजे लाभाच्या दृष्टीने पण, शिवाय तिथे दृष्टी पण जाते ना शनी. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की थोडे अडथळे येतच पुढे गेले असणार असं. तसंच बरोबर आहे. त्याच्यावर फक्त वृश्चिक लग्न असल्यामुळे त्यांनी मात केली असणार. हा, लग्न खूप स्ट्रॉंग आहे ना. अडथळे तर देणारच हा शनी, देणार नाही असं नाही होणार ना. आणि कुठल्याही दोन ग्रहांचा प्रतियोग थोडासा आपण कसं आहे, अडथळे जरी दिले ना तरी चंद्रगुरूच्या योगाची दृष्टी शनीवर आहे. त्यामुळे म्हणजे त्याचा पंचमेश जो आहे म्हणजे शनी ह्याच्यात मीनेचा आहे, तर गुरुची दृष्टी आहे त्याच्यावरती असं. त्यामुळे ते तेवढं हे नाहीये, म्हणजे त्रासदायक नाही झालेलं असं. म्हणजे इतर कुंडलीत आपल्याला ते त्रासदायक सापडलं असतं, पण इथे तसं त्यांना यश का मिळालं तर ते दृष्टीमुळे हे झालंय. गुरुच्या म्हणजे शुभग्रहांच्या दृष्टीच्या याच्यात ते शनी आहे.
शनी आहे म्हणजे बरोबर रवी शनी प्रतियोग असला तरी अडचणी आल्या तरी त्या गुरुनी त्यांना हे केले त्याच्यातनं सांभाळून हा येस येस आणि शिवाय तो गुरुची दृष्टी कशी उच्चीची दृष्टी झाली ना शिवाय हो आणि चंद्रगुरूचा योग इथे पण आहे आणि नववंशात पण चंद्रगुरू आहे एकत्र आहे. आहे त्याच्यात तर एकत्रच आहेत ना मॅडम नववंशात. हो छान असेच नवीन नवीन मुद्दे सांगा म्हणजे मग सगळ्यांना अजून छान हॅलो हा बोला बोला हा आणि बुध शनीच्या प्रतियोगात सुद्धा व्यावसायिक तयार होतात म्हणजे होय बुध शनी योगामध्ये सुद्धा खूप उद्योजक तयार म्हणजे चांगली येते त्या दृष्टीने बुध शनीचा योग चांगला असतो. जे हे सूर्य आणि बुध जिथे बसले ना तिथे पण शनीची दृष्टी आहेच आहे ना त्यामुळं तिथे पण त्यांचा एक योग हो तयार आणि झालाय. मंगळ जरी आश्लेषा नक्षत्रात असला तरी त्या आश्लेषा नक्षत्राचा स्वामी बुध हा चांगला आहे याची ना प्लेसमेंट चांगली आहे लाभात आहे रवी उचित बरोबर आहे. आहे हा त्यामुळे रवी शुभ ग्रह आहे ना या लग्नाला त्यामुळे त्याचा एवढा हे नाही झालाय त्रास नाही झाला नाही म्हणजे आणि आपण असं आश्लेषा नक्षत्र म्हणून त्याला टाकून नाही ना देऊ शकत मॅडम. नाही नाही मंगळ आहे ना पण तरी लग्नेश हा, आश्लेषा हा, नक्षत्रात आहे असं हो, या हो. दृष्टीने तुला अजून कोणाला काय सांगायचंय? नमस्कार मॅडम. हा नमस्ते बोला. मला एक विचारायचं होतं की जेव्हा पापग्रह वक्री असतात तेव्हा ते चांगली फळं देतात का? नाही वक्री आहे म्हणून असं नाही ना मॅडम आपण वक्री ग्रहांना कसं चेष्टा बल चांगलं म्हणतो ना म्हणजे एक्झॅक्ट ते आता कसं काढायचं ते आपण गणितीय पद्धतीने नाही हे करणार पण म्हणजे ते जास्त काय म्हणायचं असे लोक आपण म्हणजे ज्या ज्या आपण आतापर्यंत पत्रिका बघितल्या तर वक्री जरी असले ग्रह तर म्हणून त्यांचं प्रगती थांबली असं नाही उलट हे लोक जास्त मेहनत करून असं काय म्हणायचं उदयाला येतात असं असं मला तरी लक्षात आलंय म्हणजे तुम्ही बघा आता मग ओके तुम्हाला मॅडम, असंच समजलं. अर्थाने हा म्हणायचंय ना तुम्हाला. हा हा म्हणजे विचारायचं तेच होतं की पापग्रह वक्री असेल तर मी असं ऐकलं होतं की चांगली फळं देतात आणि शुभग्रह वक्री असतील तर तेवढी फळं चांगली देत नाही असं मी ऐकलं होतं म्हणून मी विचारला प्रश्न. हा. नाही ठीक आहे काय हरकत नाही पण असं नाही वक्री ग्रह फक्त थोडस म्हणजे मेहनत मला असं वाटतं की जास्त करून आणि ते लोक करतात पण म्हणजे आणि त्यांना जे हवं ते मिळवतात पण. ओके मॅडम, चालेल, ठीक आहे. आणखीन एक असं विचारायचं होतं मॅडम, नमस्कार. नमस्कार नमस्कार. सूर्य जेव्हा लाभस्थानामध्ये असतो तेव्हा तो नोकरीच्या ठिकाणी एकदम रिस्पेक्ट आणि मान सन्मान मिळवून देत हो असेल ना? देणार देणार ना हो नो डाऊट. आणि केतू पण 12व्या घरात आहे यांचा हा तर तो नंतर म्हणजे त्यांना थोडी डिटॅचमेंट पण देणार असं वाटतंय. देणार आणि असं आध्यात्मिकतेकडे हा. कल ह्यांचा असू शकतो असं पण. हो हो पण बरोबर. आता तर सध्या कसं हे फॉरेन क्लायंट्स किंवा म्हणजे फॉरेनशी आपण कसं हा म्हणजे ह्याच्या करिअरच्या दृष्टीने ही पत्रिका बघत आहोत ना तर हो हो तसं पण बरोबर तुम्ही बरोबर म्हटलं मॅडम. तसं केतू आहे वेळात नो डाऊट म्हणजे अध्यात्माकडे म्हणजे त्यांचा कल असण्याची शक्यता नाकारता नाही येणार आपल्याला. अच्छा. हा हा हा. ओके. आणि मॅडम शुक्र त्यांच्या दशम स्थानामध्ये आहे त्यामुळे पैसा भरपूर आहे त्यांच्याकडे.
भरपूर. कारण ते अशा लक्झरियस गाड्यांचाच व्यवसाय हो करतात. हो बरोबर बरोबर बरोबर. आणि शिवाय दशमेश लाभात आहे ना, आणि म्हणजे लाभेशा बरोबरच आहे. ते पण बरोबर आहे. हो, त्याच्यात स्वगृही आहे बुध. लाभ भरपूर मिळणारच ना. आणि हे पक्के बिझनेसमन असणार, कारण बुधच त्यांच्या ह्याच्यात आहे, म्हणजे बुध स्वगृही आहे. होय. बुध स्वगृही आहे आणि चंद्राच्या नक्षत्रात आहे ना परत, होय. हस्त हस्त नक्षत्रात आहे. नक्षत्र. त्यामुळे चंद्राची हे चांगलं आहे चंद्रगुरूचं. मॅडम दशमांश कुंडली बघायची का? बघूया. हे कुणाला काही नाही बोलायचं असेल तर लावते मी. 1 मिनिट थांबा. काढली का? हा, हीच असेल बहुत. नाही, तर ट्रान्झॅक्शन. हा. तर इथे सुद्धा शनी आणि रवीनी परत समसप्तक योग केलेलाच आहे. सगळीकडे हो, केलाय. होय. सगळीकडे तो तिन्ही कुंडली समोर आहे. होय. फक्त आता सूर्याबरोबर इथे हर्षल पण आहे. त्यामुळे त्यांनी हर्षल इथे असल्यामुळे काही शोध किंवा हे बारीक बारीक याचे काहीतरी त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच हे निर्माण केलेलं असेल. हा, म्हणजे मॉडर्न टेक्नॉलॉजी मॉडर्न हा तेच वापरून हा असतं. हा. काही ना काहीतरी स्वतःच त्याच्यात नक्कीच हे केलेलं आहे. पण शरीर रवी शमसप्तक आहे ना, हा त्यांच्या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग साठी चांगलाच ठरलेला आहे. होय. पण दोघंही त्याला आवश्यकच ग्रह आहेत ना. आहेत. आणि इथे परत चंद्र आणि बुध राजराशीत आलेले आहेत. शुक्रही गेला, म्हणजे कला किंवा त्यातलं जे आहे ते पण कुंभ दशांशात गेलेला आहे शुक्र, म्हणजे तो पण चांगला झालेला आहे तिथे. पण इथे परत राहू दशमात, केतू चतुर्थात असेच आहेत. केतू नेपच्यून फारशी नवमांश कुंडली आणि ही नाही बदललेली दशांश कुंडली. हो. शनी सूर्य दोघेही एकाच अंशावर असल्यामुळे प्रत्येक ते पत्रिकेत ते त्यामुळे तिन्ही समोरासमोर कुंडलीत येत आहे. बदललेच हो नाही ते बदललेच हो नाही. बरोबर आहे. पण त्यापेक्षा मुळात लग्न कुंडलीच चांगली बलवान आहे. हो, त्याच्यावरनच हो. आपल्याला त्याच्यावरूनच कळतंय. कळतंय, म्हणजे पुढे पण एवढी जायची काही मॅडम हे नाही. D9 दाखवता 1 मिनिट. दाखवते. एकच मिनिट. 1 2 3 1. हा, बघा. मॅडम, यांनी सूर्य आणि शनी एकाच अंशावर असल्या कारणाने आणि प्रतियोगात असल्या कारणाने यांनी गव्हर्नमेंटचं काम नाही केलं, म्हणजे जॉब वगैरे यांना गव्हर्नमेंटचा नसेल, प्रायव्हेट असेल माझ्या हा, मते. आपण सूर्यावर कसं एक प्रेस्टिजियस कंपनी असेल असं पण म्हणू शकतो ना. मग तेच ना, म्हणजे त्यांना गव्हर्नमेंटचा जॉब नसेल, प्रायव्हेट चांगल्या कंपनीत असेल, पण प्रायव्हेट मध्ये जॉब असणार. आणि त्यांनी जे ऑटोमोबाईलचा जे बिझनेस केलाय तो पण गव्हर्नमेंट रिलेटेड नाहीये बिझनेस, स्वतःची स्वतंत्र बिझनेस असा केला. थँक्यू मॅडम. वेलकम. हा, बोला आता कोणाला बोलायचं तो. सॉरी मी मध्येच बोलले. नाही, काय नाही. आज ते आपल्या ह्या मॅडम नाही आल्यात का? माधुरी माधुरी मॅडम मॅडम नाहीये वाटतं आज. आहेत, मला वाटतं त्या आहेत. आहेत का? मग बोलतील त्या जरा. तो आधी सगळ्यांनी बोला तोपर्यंत.
ते बुधाने त्यांना डिझायनिंग बुधा स्किल पण चांगलं दिलंय. मला असं वाटतं तेच तेच इथे मी म्हणत होते की बुधाने स्किल त्यांना चांगलं दिलंय हा आणि लाभामध्ये हर्षल आहे त्याच्यामुळे अकस्मात यांना लाभ हो, पण चांगला झाला असं. हो, हो, हो. आणि किंवा बाहेरून असं पण हा म्हणजे स्वकौशल्यावर यांनी स्वतःचा हो धंदा पूर्ण स्वतः उभा केला स्वतःच्या आणि येस येस त्यात नावलौकिक कमवलाय त्यांनी. पैसाही व्यवस्थित मिळतोय त्याच्यामुळे त्यांना आणि प्रतिष्ठा पण आहे. दोन्ही गोष्टी आहेत. पुन्हा नवमांशामध्ये गजकेसरी योग पण झालेला आहे गुरु आणि चंद्राचा. तोही चांगला आहे. राहू नेमफेम तो देतोच आहे यांना, प्रश्नच नाही. मेषेचा राहू देणारच. मॅडम हे पुण्याला आहेत की मुंबईला आहेत? नाही मुंबईतच. मुंबईतच आहेत. अच्छा अच्छा. मॅडम बोला बोला. त्यांचा दशमांश कुंडलीमध्ये पण सूर्य आणि शनी प्रतियोगात आहेत. होय म्हणजे पराक्रमात सूर्य आहे आणि भाग्यामध्ये शनी आहे. इथं पण प्रतियोग झालाय सूर्य आणि शनीचा. हो आणि दशम स्थानाचा आणि लग्नाचा म्हणजे मीन लग्न दाखवतंय दशम कुंडलीचं. दशा हा. आणि कर्मस्थानाचं म्हणजे धनुरास त्याचा लॉर्ड धनामध्ये बसलाय गुरु मेषेमध्ये. होय त्यामुळे त्यांना धन कमवता आलं चांगलं म्हणजे असं. हम्म. लग्नेश धनात गेला. लग्नेश आणि कर्मेश धनात दशमा कुंडलीमध्ये. होय मॅडम हा शनी हा जो वृश्चिक राशीत आहे तो रिसर्चच्या याने घ्यायचा ना? हा आणि तसं हा शनी कोण आहे ते बरोबर आहे ना तुम्ही. म्हणजे आपण काल पुरुषाच्या कुंडलीप्रमाणे बघितलं तर अष्टम स्थानात येतो ना, ते हो रिसर्च स्थान आहे. हो पण हो इथे हा शनी लाभेश पण आहे आणि व्ययश पण आहे ना. आणि बरोबर आहे. तो वृश्चिकेत म्हणजे एक तर रिसर्च झालं, पण ह्या गाड्यांच्या कशा अशा जटिल मशीन्स ना, असे बारकावे म्हणजे दुरुस्ती हो करताना तर ते ते जे स्किल किंवा ते जे कसब आहे ना, तर ते ह्या शनीमुळं मिळेल असं पण आपण म्हणू त्यांना शकतो ना. मिळेल. हो 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 मॅडम. आणि हा मंगळ जो अष्टमात गेला तो कसा घ्यायचा? मग हे बघा अष्टमेश हा पण आहे आणि भाग्येश द्वितीयेश पण झाला, अष्टमात ना, मार्गेश पण झाला. ऐका ना, भाग्येश अष्टमात गेला तर सुरुवातीला त्यांना अडथळे आले असतील असं आपण फार फार तर म्हणू शकतो. आणि त्या हा अडथळ्यातनं शिकत शिकत म्हणजे एक स्वतःच स्किल त्यांनी डेव्हलप केलं आणि मग नंतर त्यांनी हे केलं. म्हणजे एकदम त्यांना काही हो मिळालंच नाही ना. आता इथे हा भाग्येशच इकडे व्ययात आला ना, त्याच्या व्ययात हो आला. म्हणजे हो त्यांना हो सुरुवातीला असं नाही, असं अडथळे आले नाही असं नाही, आलेच असणार आहे अगदी कष्ट करून पुढे गेले. हा हा. आणि त्याच्यातच म्हणजे त्यातनं शिकत शिकत ते असे पुढे म्हणजे त्यांनी हो एक स्वतःच म्हणजे स्किल डेव्हलप स्वतःला केलं. डेव्हलप केलं हा त्यांनी. हो हो हो. थँक्यू मॅडम. थँक्यू. मॅडम मला एक बोलायचं होतं अजून. बोला बोला. नमस्कार. हा, नमस्कार. शनी म्हणजे कसं लोखंडाचं पण प्रतीक आहे ना मॅडम? हो हो. की लोखंड लोखंड, आणि काही पोलाद, हेवी हा मशीन्स असं. हा हा तेच म्हणूनच त्यांचा त्याच्याशी रिलेटेड व्यवसाय आहे. आलं ना. कारण ते आपण तुम्ही सुरुवातीच्या D1 मध्ये बघा ना, आपण म्हणजे 4, 8, 12 मध्ये आले ना हे सगळे. मंगळ आला, गुरु आला, शनी आला, चंद्र आला, हो म्हणजे एकांतात हो मॅडम. की नाही ते. हो मग या हो व्यवसायासाठी किंवा या एज्युकेशन साठी पण ते हे सगळे ग्रह त्यांना पूरक ठरले की नाही. बरोबर आहे. हो हो हो. हो.
आणि शनी म्हणजे मॅडम तसा चतुर्थीश पण आहे कुंडलीचा. हो परत हो. त्याला कर्क नवमांश मिळालाय. तो पुष्कर नवमांशात गेलाय. येस येस हा येस. पण एक मुद्दा आहे की जे वाहनाशी रिलेटेड त्यांच्या व्यवसायाशी संबंधित. बोला अजून कोणी तरी आपले आपले मुद्दे मांडा. ते कोण एक बघा मॅडम ते कोण दीक्षित का कोण ते बोलत असतात ना, आज ते का बोलत नाहीये? नाव विसरले. नमस्कार नमस्कार. तर ते पण चांगलं सांगतात. बोला बोला. खूप छान सांगितलं सगळ्यांनी. माझ्याकडे एक 2-3 मुद्दे फक्त सांगायला. सांगा ते थोडेसे म्हणजे पुस्तक हे आहेत. मी स्वतः जरा थोडस माझं स्वतःच आखलं नाही. आणि पत्रिका खूप छान आहे. कारण गुरु मंगळ आणि गुरु हे युती झाली त्यांची. म्हणजे पंचमेश म्हणजे त्रिकोणाचे स्वामी 1-5-9 वाग्मी तत्वाचेच ग्रह. म्हणजे आपण धर्म त्रिकोण जर पकडला तर 1-5-9 मध्ये सगळे ग्रह आले. आणि गुरुचंद्र हे एकमेकाचे अतिशय मित्र आणि एकमेकाला खूप मदत करणारे ग्रह. त्यामध्ये फक्त शनी महाराज आले. पण शनी महाराज जरी आले तरी शनी महाराजांनी काय केले की यांना म्हणजे आता जसं व्यवसाय ऑटोमोबाईल लोखंड किंवा आता जे मॅडमने सांगितलं ते बरोबर, पण त्यांची क्रिएटिव्हिटी मध्ये चिकाटी खूप दिली त्यांनी. पंचम स्थान आहे बुद्धिमत्ता, सृजनशीलता ज्याला म्हणतात, क्रिएटिव्हिटी, म्हणजे त्यांनी स्वतः इंडस्ट्री केली. आणि मंगळ गुरु आल्यामुळे काय आलं की गुरु हा एक्सपान्शनचा कारक आहे, विस्तार करतो गुरु. गुरुने विस्तार केला तर गुरु हा धनेश आणि पंचमेश आहे. म्हणजे धन बुद्धिमत्ता ह्याचं कौशल्य आणि त्यात मंगळाची ऊर्जा सोबत आली. आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजे या पत्रिकेमध्ये सप्तम स्थान आणि व्यय स्थान म्हणजे हा शुक्राचं आहे. आणि शुक्र दशमान, त्यामुळे काय सप्तम स्थानावरून आपण व्यवसाय पण बघतो. त्यामुळे सप्तमाचा जो संबंध आला तो परदेशाशी आला. म्हणजे शुक्र हा व्ययश पण आहे आणि तो सप्तम आहे. म्हणजे व्यवसायाला पण तो खूप आणि तो दशमात आलेला आहे. आणि D10 मध्ये शुक्र जो आहे तो शुक्र परत व्यय स्थानामध्ये गेलाय. म्हणजे हा जो ऑटोमोबाईलचा व्यवसाय आहे पूर्ण तो परदेशाशी निगडीत, म्हणजे परदेशी उत्पादनाशी निगडीत. कारण गुरु उत्पादन पण दाखवतो. गुरु आणि लग्नेश मंगळ आणि म्हणजे ह्याचा मंगळाचा आणि चंद्राचा जो परिवर्तन योग आहे तो पण खूप चांगला आहे. कारण मंगळाला म्हणजे ज्याला म्हणतात चंद्र, तसं बघितलं तर हा चंद्र हा व्यवसायाचा पण कारक आहे. चंद्रामुळे व्यवसायामध्ये पण यश मिळतं. चंद्राचं समुद्र रेट पण खूप चांगला आहे. त्यामुळे चंद्र पत्रिकेला जरी निश्चेचा वाटतो असा तरी, कारण तो नवमाच्यात गुरुचंद्रात आलाय. म्हणजे गुरु शहाणपण म्हणजे नोकरी सोडून व्यवसायात जाण्याचं जे शहाणपण दिलं ते गुरुन दिलं. कारण गुरु हा म्हणजे डिसिजन पॉवर जे आहे म्हणजे निर्णय क्षमता ते गुरुमुळे त्यांची खूप अगदी परफेक्ट झाली. आणि कुंडलीला खूप शुभ आहे तसं, कारण राहू पण दशमात आहे आणि D10 मध्ये पण राहू दशमात आला. म्हणजे अचानक व्यवसाय वृद्धी किंवा व्यवसायात मिळणारं यश किंवा अफाट हे, कारण धनुरात पण परत वृद्धी दाखवते गुरुच्या अंडर. त्यामुळे उत्तर यांची प्रगती होत गेली असं मला वाटतंय. आणि शुक्राचा याच्यामध्ये खूप सहभाग आहे. जसं शुक्र D1 मध्ये चतुर्थ स्थानाला बघतो आपण. चतुर्थ स्थान म्हणजे वाहन बघतो. तर वाहन व्यवसाय पण व्यवसायामध्ये शुक्राचा मोठा रोल आहे. जरी तो ह्या पत्रिकेचा आपण म्हणून त्या मारक आहे शुक्र ग्रह पत्रिकेचा. वृश्चिक लग्नाला शुक्र मारक होतो नंबर 1, पण तो राशी रवीमुळं, रवी लाभेश आहे, लाभात गेलेला आहे. आणि तो बुधाबरोबर आहे. म्हणजे त्या रवीमुळं त्यांचं ज्याला म्हणतात ना स्वतःच इमेज बिल्डिंग आणि बुधाचं बुद्धिमत्ता, या दोन्ही गोष्टी पण त्यांनी खूप जोपासल्या आणि खूप मेहनत करतात ते. आणि खूप सक्सेस रेट जास्त असलेली कुंडली असं मला वाटतं. छान. पोद्दार मॅडम आहात का तुम्ही? असलं तर बोला. मॅडम झालं का सगळ्यांचं? मग बोलते मी. बर ठीक आहे. आपल्या कुलकर्णी मॅडम नाही आहेत का आज? सरोज मॅडम, तृप्ती कुलकर्णी त्या नाही येत आज, नाही येत. ठीक आहे. ते आपले घोटके सर पण बोलत असतात ना. हा, शिंदे सर आहेत, घोटके सर आहेत. म्हणजे पोद्दार मॅडम शेवटी बोलतील ना सगळ्यांचं झाल्यावर. होय होय चालेल.
मला वाटतं मॅडम बोला तुम्ही, पोद्दार मॅडम तुम्ही बोला. हो ना. चालेल चालेल. नाही, मी तेच म्हटलं, कारण कसं नवीन लोक पण नाही, कोणी प्रयत्न करतात प्रश्न ना. येत नाही अजून किती वेळ. हो, पण म्हटला म्हणून आता म्हणून मध्ये म्हटलं, पण त्यानंतर बरेच जणांना हे आता कोणी अच्छा, बोलत नाही, त्यामुळे आता तुम्ही बोला. चालेल चालेल. मॅडम, पत्रिका तर छान मांडलेली आहे. म्हणजे इंजिनिअरिंग आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूपच छान आहे. कारण एकतर म्हणजे लग्नच वृश्चिक आहे, आणि नुसतं म्हणजे वृश्चिक राशी नाहीये, तर वृश्चिक राशी आणि वृश्चिक लग्न दोन्ही पण डबल वृश्चिक असल्यामुळे टेक्निकल खूप स्ट्रॉंग यांचं असतं. आणि त्यासाठी म्हणजे टेक्निकली खरं तर म्हणजे वृश्चिक राशी या सरांनी खूप सुंदर आर्टिकल टाकलंय, बऱ्याच जणांनी वाचलं असं मला वाटतं, की जेव्हा स्थिर लग्नाचा संबंध येतो, तर त्या संदर्भात मी परत एकदा म्हणजे रिव्ह्यू पण होईल, की चिकाटी संघर्ष आणि परत दीर्घ संघटना, दृढ निश्चय आणि कार्य पूर्ण करून घेणे आणि कार्याची उत्तम पातळी ही अगदी हाय लेवलला घेऊन जाणे, हे या स्थिर लग्नावर आपल्याला पाहायला भेटतं. त्याप्रमाणे बघा, या जातकाकडे दोन्ही सुद्धा वृश्चिक राशी आहे, म्हणजे ही कॅपेबिलिटी त्यांची खूप छान आहे. आणि त्यात लग्नेश हा भाग्य आहे, ते भाग्येश लग्नात आहे, परिवर्तन युक्त झालाच आहे. शिवाय जलतत्व पण खूप स्ट्रॉंग झालेलं आहे इथे. आणि 1, 5, 9 म्हणजे स्टॅबिलिटीसाठी खूप महत्वाची ही स्थानं असतात. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण त्यांना ही खूप हेल्प ठरतीये. आता हा स्वतः लग्नेशच मंगळ आहे, शिवाय तो गुरु बरोबर आहे, भाग्यस्थानात आहे, तो उच्चीचा आहे. सो हे सुद्धा खूप छान त्यांना म्हणजे हे जे कॉम्बिनेशन आहे ते खूप छान भेटलेलं आहे. आता त्यांच्यानंतर मगाशी एक प्रश्न होता, मी आधी त्या प्रश्नाचं उत्तर देते, की रवी शनी हे एकमेकांना पाहतात आहे, असं एक मध्ये हे आलं होतं, त्याचं काय होईल. जेव्हा रवी शनी समसप्तक असतात, तर त्या केसमध्ये कधी कधी पॅरेंट्स रिलेटेड म्हणजे वडिलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी काही गोष्टी असू शकतात, किंवा कधी कधी कॅल्शियमच्या रिलेटेड अशाही गोष्टींचा काही गोष्टी राहतो. पण त्याचबरोबर टेक्निकली आणि करिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी विचार केला तर रवी शनी हे त्यांना खूप कॉपरेटिव्ह करतील. कारण पंचमेश हा पंचमेश गुरु आहे, तो उच्चीचा आहेच, पण त्याचबरोबर शनी हा गुरुच्या राशीतला असून तो पंचम स्थानात आहे. सो ही एक पॉझिटिव्ह बाजू आपल्याला त्यांचा कल हा टेक्निकल आणि मेकॅनिकल इंडस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा त्या एज्युकेशनसाठी हा पॉझिटिव्ह ठरतो. आणि त्याला सोबत या रवीची दृष्टी आणि त्याच्या सोबत असलेला बुध, सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तो खूप पॉझिटिव्हली इथे ऍक्ट करतो. आता इथे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा जो मंगळ आहे, तो स्वतः लग्नेश आहे, तो षष्टेश पण आहे. त्यांनी त्या क्षेत्रात काम पण केलं असावं, त्या क्षेत्रात त्यांचं एज्युकेशन किंवा त्यातनं काहीतरी शिकले असतील तेही आहे. तर मंगळ हा मशिनरी टेक्निकल स्किल तर दाखवतोच. त्याचबरोबर हा जे मी म्हणलं की शनी रवी जे कॉम्बिनेशन आहे, तर बुध हा डिझाईन दाखवतो, हेही महत्वाचे. रवी सुद्धा टेक्निकलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काम करतो इथे. आता ह्या शुक्राचा इथे संबंध आलाय, दशम स्थानामध्ये सिंह राशीतला शुक्र आहे, म्हणजे पुन्हा रवीची राशी आली, पुन्हा टेक्निकलचा संबंध आला. आणि हा व्ययेश शुक्र तो दशमात इथे आलाय, व्ययशाचा दशमाशी संबंध, त्यामुळे परदेशाच्या याच्यातून त्यांना जॉबच्या संदर्भातला त्यांचा जॉब, त्यांनी स्वतः बिझनेसही केला, जॉबही केला आणि बिझनेसही केला. तर जॉबच्या स्थानामध्ये देखील मेषेचा राहू एकटा आहे. अडचणी पण यांनी, एक तर वृश्चिक डबल वृश्चिक आहे, त्यामुळे अडचणी पण आल्याच असतील. पण षष्ठ स्थानातील राहू हा सगळ्या अडचणींना पुरून उरतो. हे खूप छान कॉम्बिनेशन राहतं, की जेव्हा षष्ठात राहू येतो त्यांना अडचणी येतीलच. त्यात एक तर वृश्चिक लग्न आहे डबल, त्याच्यामुळे ते पण पॉझिटिव्हली ठरलं. आणि हा दशमातला जो शुक्र आहे, तर आता हा शुक्र काय दाखवेल, तर हा लक्झरी दाखवतो. त्यानंतर रवीच्या राशीतला हा शुक्र आहे, त्यामुळे व्हेइकल, लक्झरी व्हेइकल डिझाईन याच्यासाठी पण हा खूप छान सपोर्टिव्ह ठरेल. ही एक जमेची बाजू झाली. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक आहे की ह्या गुरु जो आहे, तो गुरुची सुद्धा लग्नावर दृष्टी आहे. कितीही अडीअडचणी येऊ द्या, पॉझिटिव्हली हा ऍक्ट होईल. पुन्हा रवी शनीच्या कॉम्बिनेशनसाठी पण ह्या गुरुची मदत होते, कारण गुरुची लग्नावर दृष्टी आहे. तशीच गुरुची तृतीय स्थानावर म्हणजे पराक्रम स्थानाला अष्टक वर्गाप्रमाणे पण 34 मार्क्स आहे, तर तिथे सुद्धा दृष्टी आहे. आणि नुसती गुरुचीच नाही, तर या गुरु सोबत मंगळ पण आहे, आणि या मंगळाची पण तृतीय स्थानावर दृष्टी आहे. पराक्रमासाठी मुळातच मकर राशी आली आहे, म्हणजे इथे या मंगळाची पण दृष्टी. सो हा मंगळ गुरु सोबत आणखीन छान त्यांना पॉझिटिव्हली इथे इम्पॅक्ट करणार. मंगळाची त्याच्या स्वतःच्या उच्च राशीवरची दृष्टी ही जातकाची अम्बिशियस वाढवणारीच असते, आणि ते अम्बिशियस त्यांचा आणखीन वाढतो. त्यात मंगळाचंच लग्न आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी हे खूप छान पॉझिटिव्हली, म्हणजे अतिशयोक्ती होणार नाही, कारण गुरु पण आहे आणि कर्क्यातला, सो त्यांना तो तिथे बॅलन्सेस करेल. त्याचबरोबर ह्या गुरुची दृष्टी या शनीवर सुद्धा आहे. म्हणजे मगाशी जो प्रश्न विचारला होता की रवी शनी तर मग त्रास होईल का, तर नाही, तर गुरुची दृष्टी शनीवर पण असल्यामुळे जरी काही त्रास, जे काही असतील XYZ त्रास आले असतील,
तर त्याला सुद्धा त्यांना ते सपोर्टिव्ह ठरेल. आता इथे आपण नवमांश कुंडलीमध्ये बघितलं तर नवमांशाबद्दल सांगते की कुंभ लग्न आलंय, म्हणजे पुन्हा टेक्निकलचा संबंध आला. आता दशम स्थानामध्ये वृश्चिक राशी आहे, म्हणजे अगेन टेक्निकल आलं आणि त्यातला तो राहू, म्हणजे राहू या सगळ्या गोष्टी लाविश आणि टेक्निकल या पॉइंट ऑफ व्ह्यू पण तो इथे बोलतोस. आणि इथे सुद्धा दशमेश व्ययात म्हणजे दशमेश मंगळच आहे आणि तो सुद्धा व्यय स्थानातच आलेला आहे, रवी बरोबरच आहे. म्हणजे इथे सुद्धा पत्रिका आपल्याला सांगते. आणि गुरुचंद्र जसं मगाशी सरांनी पण त्या सांगितलं तर त्याप्रमाणे गुरुचंद्र, आणि मला वाटतं देशमुख मॅडमनी पण हा पॉईंट सांगितला, तर गुरुचंद्र हा खूप पॉझिटिव्ह ठरतो लग्नावर दृष्टी इथे, सो तोही इथे दिसतोय. त्यानंतर निसर्ग कुंडलीप्रमाणे पण पाहिलं तर तिथे तर दशमात मकर राशी येते निसर्ग कुंडलीप्रमाणे, आणि हा दशमेश शनी व्ययस्थानामध्ये गेलेला आहे, म्हणजे जातकाचा परदेशाशी संबंध हा येतो. शिवाय मंगळाची दृष्टी पण तिथे दिसते निसर्ग कुंडलीप्रमाणे आणि तोही गुरु सोबत आहे. सो इथे सुद्धा टेक्निकल आणि वाहन या पॉइंट ऑफ व्ह्यूनी छान हे झाले. आणि यांना नशिबाची पण उत्तम साथ आहे, कारण पंचमात जरी शनी असला तरी तो छान नवमांश म्हणजे चांगला नवमांश आहे. आणि हा पंचमेश गुरु जो आहे तो भाग्यस्थानात आलाय, स्वतः लग्नेशा बरोबरच आलेला आहे. पंचमेश चंद्र सुद्धा लग्नात आलेला आहे. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण त्यांना उत्तम साथ भेटली आणि दशांची पण साथ भेटलेली आहे. सो त्या ह्यानी पत्रिका खूप छान आणि चांगली आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू. छान, खूप छान सांगितलं. थँक्यू. बोला, अजून कुणाला काय बोलायचंय का? नाहीतर थांबूया, आता सगळे पॉइंट झालेत काय सरोज मॅडम? हो मॅडम, हो सगळे झाले ते हा, पॉइंट आता. आता कारण कोणाला काय बोलायचं दिसत नाही. ते घोडके सर बोलतायत का? हो मी म्हणाली होता, ते काय आहेत माहित का? आहेत मला ते, जरा आहेत 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 का? आहेत ते. हो कारण बरेचसे आता सगळ्यांचे छान वेगवेगळे हो मुद्दे पॉइंट कवर वेगळे सांगितले वेगळे त्यामुळे. झाले ते. हो हॅलो हॅलो. हा, बोला बोला सर. हो बोला सर बोला. हा, तर षष्ठातला राहू आहे, मेषेचा राहू आहे, होय. मंगळ स्ट्रॉंग आहे, त्यांना हितशत्रू किंवा शत्रू हा विषयच नाही, भीतीच नसणार आहे त्यांना. नाही नाही आणि कोणी कॉम्पिटिटर पण त्यांच्या पुढे जाऊ शकत नाही. नाही जाऊ शकत. बरोबर हा आहे. सगळ्यात मोठा प्लस पॉइंट मिळतो त्यांना, माझ्या दृष्टीने असं वाटतं. बघा योग्य आहे आहे का आहे ते? बरोबर आहे बरोबर हा. आहे. आपण हो, हा एक शत्रुघ्नचा मुद्दा योग आहे. म्हणतो ना इथे मेषेचा राहू. हो, षष्ठातला. हा एक मुद्दा त्यात टेक्निकल गोष्टीला चांगला आहे. होय होय. थँक्यू. थँक्यू. मॅडम मला एक विचारायचं होतं. नमस्कार. नमस्कार, बोला. हा, चंद्र त्यांच्या प्रथम स्थानात आहे ना, म्हणजे लग्न स्थानात चंद्र बसलाय, तर त्यांना बिझनेस साठी अशा छोट्या छोट्या ट्रिप भरपूर होत असतील ना त्यांच्या? काय होतं? ऐकून आलं नीट बोला ना. छोट्या 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 कुठे कुठे ट्रिप अशा होत असतील ना भरपूर, म्हणजे प्रवास प्रवास होत असतील ना भरपूर. अच्छा, चंद्र आहे म्हणून म्हणताय. हा हा, हा प्रवासाचा कारक म्हणून का असं हा. होऊ शकतं ना. इथे लग्न पण वृश्चिकच आहे मॅडम, आणि रास पण वृश्चिकच झाली ना. आता आपल्या माधुरी मॅडमनी सांगितलं नाही का, डबल वृश्चिक झालंय. हो मॅडम, हो बरोबर. मॅडम सगळ्याचे मुद्दे झालेत वाटतं बोलून. होय, मग हो थांबूया का सांगा? हो हो चालेल. अजून कोणाला बोलायचंय का? बोलायचं असेल तर बोला ना, म्हणजे कसं. आता सगळे छान छान हुशार झालेत, पटापट सांगतायत, त्यामुळे लवकर होते कुंडली वाचून आपली.
आणि D1 मध्ये कसं सप्तम स्थानाला पण बघा सरोज मॅडम 32 मार्क आहे. तिथनं आपण हो कस्टमर्स पण मॅडम बघतो ना, आणि हो तिथे ती म्हणजे स्थिर रासे ना वृषभ म्हणजे स्थिर स्टेबल असेल हो कस्टमर्स असं पण आपण म्हणू शकतो ना म्हणजे. हो हो आणि शिवाय सप्तमात वृषभ रास आहे हो म्हणजे हो शुक्राचे होय शिवाय होय. जनसंपर्क बघतोच आपण हम्म, तिथून हम्म, व्यवसायाच्या दृष्टीने. हम्म. तिथे अष्टक बरोबर. वर्गाला मार्क आहेत चांगलं. म्हटल्यावरती तो चांगलाच जनसंपर्क आहे त्यांचा. होय. ठीक आहे मग सर, आहात का तुम्ही? आपण मागच्या वेळेस आलेच बंद सर केलं तर झालं का मॅडम? झालं होतं ना हो हो व्यवस्थित? झालेलं आणि सर आले ते आता आले ते हा हा आहेत आले. हा सर बोला मॅडम. हा, हा आता ह्या सगळ्यांचं झालंय. तुम्हाला काय सांगायचंय का बंद करायचंय एक मिनिट, सांगा. पहिला मी सॉरी म्हणतो, कारण का की बाय मिस्टेक ना हा तो माईक उघडा राहिला. असू द्या असू मला द्या. लक्षात होत नाही. नाही, नाही सर समोरून फोन सॉरी आला कारण नाही ते मला त्याच्यामुळे पण तो उभा आहे. मेसेज टाकायला बरं वाटत नव्हतं पण मी टाकला कारण ना मॅडम फार डिस्टर्ब होत होत्या म्हणून मी तो नाही मेसेज नाही, तुम्हाला तिथून काय टाकला आलं सर की सॉरी सॉरी. समोरून फोन आला ना की प्रॉब्लेम होतो. हा हरकत नाही, बऱ्याच वेळेला असं होतं, पण मी फोन ऍक्च्युली देत नाही नंबर कोणाला, पण तरी सुद्धा याच्यावर फोन आला असू मार्केटिंगचा. द्या, काही नाही हरकत. आम्ही इतरांना शोधत बसलो ना, मग लक्षात आलं माझ्याच की सरांचाच माईक चालू आहे हो म्हणून हो ते हा, हो मेसेज. हरकत नाही. तर आय एम सॉरी. नाही नाही दुसरं आहे, सॉरी. छानपैकी झालं. आता मी एंटर केलो यामध्ये, तर हा तुम्ही इतरांचं जे काही फलादेश आहे किंवा इतरांचा समस्या, इतरांचे अभिप्राय निश्चित विचारून घ्या. अभिप्राय काय विचारायचे सांगा, कोणाला काय सांगायचं. तर सगळ्यांनी पत्रिकेचं वाचन छान केलं एकंदरीत, मला असं म्हणायचं. D10 पर्यंत गेलो आम्ही. हा, सर नाही 2 तरी शब्द सुद्धा मी आता बोलते. शिंदे मॅडम आहेत. शिंदे मॅडम पण काय दिवसात हळदणकर मॅडम सांगतील तुम्हाला की काय वाटलं. देशमुख मॅडम आहेत. हो मी सर 2 शब्द बोलू का सर? निश्चितच. हो बोला मॅडम बोला बोला. नाही नाही, अभिप्रायाचा म्हणजे अभिप्रायाच्या संदर्भातच की कुबल मॅडम जे हे घेतात ना, ते इतकं सुंदर घेतात. म्हणजे त्या पत्रिका स्वतः मांडून आधी प्रत्येक ग्रहाबद्दल सांगतात. म्हणजे आम्हाला एक प्रकारची त्याच्यामधनं दिशा मिळते की आपण कुठल्या मार्गाने विचार करायला सुरुवात करावी. कारण बाकीच्यांचं ज्ञान भरपूर आहे, पण मी कशी आता सरांकडे येऊनच माझ्या सगळ्या शिक्षणाला सुरुवात झाली. पण मला त्यांच्या ह्या सांगण्यातनं खूप शिकायला मिळतं आणि छान एक मार्ग सापडतो की आपण कुठल्या अँगलने विचार करायचा. आणि त्या इतक्या शांतपणे, समजूतदारपणे, म्हणजे खरं सांगायचं तर त्यांच्या सांगण्यातलं फार मोठं कौशल्य आहे. त्यामुळे ते आत्मसात करणं खूप सोपं जातं. म्हणून सरांबरोबर त्यांना पण धन्यवाद. कारण सरांनी आम्हाला असे शिक्षक गाठून दिले आणि सरांबद्दल तर माझ्याकडे शब्दच नाहीत बोलायला. कारण इतकं अफाट ज्ञान त्यांच्याकडे आहे आणि ते त्यांची देण्याची दानत तर फारच मोठी आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गुरूंना माझं साष्टांग दंडवत. अहो मॅडम, मला गुरु बिरू नका म्हणू, मी अहो तुमच्या नाही नाही, हे बघा, तुम्ही आम्हाला ज्ञान देताय की नाही, म्हणजे तुम्ही आम्हाला गुरु समानच आहात. म्हणजे मला मान्य आहे की सर खूप मोठे गुरु आहेत ज्ञानाने, पण तुम्हीही आमच्या गुरुच आहात. कारण तुम्ही आम्हाला एक इतका छान मार्ग दाखवता. म्हणजे दर शनिवारच्या तासाला माझ्या हे मनात येतं की नुसती पत्रिका मांडत नाहीत किंवा तुम्ही ह्याच्यावर लगेच विचार करा असं तुम्ही म्हणत नाही. तुम्ही त्याचं विश्लेषण करायला जे सुरुवात करता आणि जे ग्रहांच्या गोष्टी सांगायला लागतात, आपोआप विचाराची दिशा आपली तशी व्हायला लागते ना. म्हणजे जो नव्याने शिकत असतो त्याला खूप चांगलं ज्ञान मिळतं आणि विचार करण्याची खूप चांगली दिशा कळते. म्हणून तुम्हाला दोघांना पुन्हा एकदा माझ्याकडून धन्यवाद आणि धन्यवाद. साष्टांग धन्यवाद दंडवत. मॅडम. धन्यवाद. कवठेकर मॅडम नाही आहेत का? होत्या कवठेकर मॅडम. होते आहेत आहे त्या सर, मी मॅडम जे बोलल्या ते मी नाव पण येतं सहमत आहे सर. दुसऱ्या नावाने हा येतं तुम्ही वाटतं. हा, दुसऱ्या नावाने नाही, असू द्या. इकडे ना इंटरनेट नाहीये, आणखीन मोबाईलला त्या ह्याला त्या जिओ नावाने आहात ना नेटवर्क, हम्म, तुम्ही म्हणून मी दुसऱ्या मोबाईल पॅडवरती, आयपॅडवरती चालू. हम्म. नाही. आता ते टॅबलेट चालतच नाही ना, कारण नेट नाहीये माझ्याकडे. हो हो हो, ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. तर तुमचा आहे मेसेज सर, मी मिळाला आहे. मला. आय एम सॉरी, काय मध्ये हो डिस्टर्ब ना. झालं सगळं.
ओके. नाही सर, मी मुद्दाम ते रेकॉर्डिंग मध्ये सगळं येत होतं ना सर आवाज, म्हणून मी मेसेज केला होता नाही, सर. ठीक आहे, ठीक आहे. ओके. ओके बर. आणखी नमस्कार कोणाला सर. काही सांगायचं आहे? क्लास सरोनी बोलते पत्रिका ना. छानच आहे. ते हो हो 1 मिनिट बोलते सर. हा, बोला 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 बोला. ऍक्च्युली पत्रिका सगळ्यांनीच खूप चांगल्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने विशद केली. आता आगाशे मॅडम म्हणाल्या तसं कुबल मॅडम स्वतःच खूप मेहनत घेऊन पत्रिका सादर करत असतात आणि तुम्ही जशा सिलेक्टेड, म्हणजे आता कदाचित ही पत्रिका तुम्हीच दिलेली असेल, तर पत्रिकाच मुळात इतकी सिलेक्टिव्ह आणि त्या दिशेने विचार करण्यास सोयीची जाईल अशी पत्रिका असल्यामुळे आणि मॅडमचं सुरुवातीचंच मार्गदर्शन चांगलं असल्यामुळे आता आगाशी मॅडम म्हणाल्या तसं पत्रिकेचा हा जो क्लास असतो आपला तो खूपच चांगल्या पद्धतीने चालू राहतो. शेवटी एका मॅडमने शंका विचारली होती की ह्यांना चंद्र लग्नात असल्यामुळे ह्यांचे लहान मोठे प्रवास सारखे होत असतील का? तर माधुरी मॅडमनी जेव्हा विशद केलं तेव्हा त्यांनी हा मुद्दा मांडला होता की भाग्यामध्ये मंगळ बसलेला आहे, तो गुरु सोबत बसलेला आहे आणि गुरु हा समोरचं घर एक्सपांड करत असल्यामुळे ते पराक्रम स्थान हे लहान मोठ्या प्रवासाचं पण आहे, कम्युनिकेशनचं पण आहे. त्यामुळे त्यांचं आणि मेहनत दाखवत असते. तेव्हा प्रवासाची मेहनत करणं आणि आपला धंदा वाढवणं हे तर त्यांना लग्न चंद्रात असल्यामुळे सुद्धा दिसतंय आणि गुरु भाग्यात असल्यामुळे सुद्धा हे घडत होतच. तर अशा पद्धतीची ही पत्रिका आणि मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने घेतलेली आहे. सगळ्यांनी त्यांना खूप चांगल्या पद्धतीने कॉपरेट करतात. फक्त एवढंच असतं की खूपसे मुद्दे सांगून झाल्यामुळे पुन्हा पुन्हा तेच चर्चा करायची का? आणि माधुरीने शेवटी बरेचसे मुद्दे अगदी व्यवस्थित नियमात बसून सांगितलेले होते. चर राशीचं वैशिष्ट्य काय, स्थिर राशीचं वैशिष्ट्य काय, ह्या गोष्टी सुद्धा त्यांच्या ह्याच्यामध्ये खूप चांगल्या कळल्या. एकूणच क्लासचं फलित हे चांगल्या पद्धतीने मिळत आहे. तेव्हा सरांचे आणि कुबल मॅडमचे आणि सगळ्या सहभागी विद्यार्थ्यांचे सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. आणि सगळ्यांना मी हे करतो व अतिशय चांगल्यापैकी क्लास झालाय त्याबद्दल आभार मानतो. मॅडमना पण त्यांचे आभार मानतो मॅडमचे. आणि क्लासला आता एंड करूया आपण. दळवी साहेब नमस्कार. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.